बायकोची स्वच्छता आणि नवरा. स्वच्छता, टापटिप्याची आवड आणि अतिरेक यांची सीमारेषा ती ओळखू शकली नाही. गावाबाहेर एका बंगल्याचे काम पुरे होत आले होते. इंजिनियरने आपलं सारं कौशल्य आणि ज्ञान पणाला लावून एक सुंदर शिल्प उभं केलं होतं. थोड्याच दिवसात बंगल्याची वास्तुशांती होणार होती. कारागिरांचे, कामगारांचे कुशल हात बंगल्याच्या कणाकणावरून फिरत होते. बंगला आता पुरा झाला होता. काही म्हणता काही उणीव राहिली नव्हती. एक दिवस त्याचे नामकरण झाले. बंगल्यात वावर सुरू झाला. मालक व मालकीण दोघेच. तो सिव्हिल इंजिनियर होता, स्मार्ट, रुबाबदार. ती त्याची बायको, रेखीव, सुंदर, नाजूक कळीच. तिच्या व त्याच्या मनाचे इप्सित पूर्ण झाले होते. अनेकांनी या सुंदर बंगल्याला अनेक सुंदर नावे सुचवली, पण बंगल्याच्या मालकाने नामकरणाचे सारे हक्क मालकीणीलाच प्रदान केले होते. तिनेही खूप विचार करून सर्वांगाला साजेल असे रुची हे नाव शोधून काढले. मालक मालकिणीच्या कलाकौशल्याला साजेल कलावंतांची दृष्टी दाखवणारा रोची बंगला त्या गावाचा एक भूषणच ठरला. ती फारच टिपटॉप, सुव्यवस्थित. बंगल्यातील एकही वस्तू जराही इकडची तिकडे झालेली तिला खपत नसे. प्रत्येक वस्तू नीट जागेवर ठेवली जाईल याची ती दक्षता घेत असे. कोठे जराही जळमटे, धूळ साचणार नाही याचीही ती काळजी घेई. फरशीवर, गालीच्यावर एवढेसेही कसले डाग पडलेले तिला चालत नसे. अतिशय व्यवस्थित, कडक इस्त्रीची अशी ती. याउलट तो, आधीच नव्या नवलाईने धुंदफुंद झालेला, त्यात उतावळा. तो आल्या आल्याच बूट कसे तरी ओरबाडून काढीत असे आणि कोपऱ्यात भिरकावत असे. बूट काढत असतानाच तिला हाका मारण्याचा सपाटा. पहिल्या 2 हाकेत ती पुढे आली नाही तर स्वारी रागावे आणि तशीच कोचावर आडवे होई. त्याचेही असे वागणे तिला बिलकुल पसंत नव्हते. नकळत तिच्या कपाळावरील शीर तटतटून उठत असे. इतक्या कसोशीने सकाळपासून साफसूफ ठेवलेले, नीटनेटके ठेवलेले घर याच्या आगमनाने विस्कटून जाई. आल्या आल्या कोपऱ्यात भिरकावलेले बूट, बुटांची संगत सोडून इकडे तिकडे आडवे झालेले ते मोजे, फराफरा कोचाजवळ ओढलेला टिपॉय, कोच्यावरून लोंबकळलेले ते कव्हर आणि ॲस्ट्रेला न जुमानता गालीच्यावर काढली गेलेली सिगारेटच्या राखेची नक्षी, हा सारा अवतार पाहून तिचा नुसता भडका उडत असे. दिवसभर खपून हसरे ठेवलेले घर तिला वाकुल्या दाखवू लागे. मग एखाद दिवशी ती म्हणे, अहो असे काय, बूट नीट बसून काढा की. ते असे भिरकावण्यात काय मजा वाटते तुम्हाला? आणि कोच्यावर बसून टिपावर पाय ठेवण्याची कुठली बाई पद्धत? आणि हो, हा ॲस्ट्रे काय तो काय शोपीस म्हणून ठेवलाय वाटतं आपल्या घरी? तिचा भडीमार ऐकत शांत बसलेला तो नुसतीच मान हलवून तिला उडवून लावी. फार तर म्हणे, तू बुवा भारी चिकित्सक. कामावरून घरी आलो, चांगले छान स्वागत करायचे सोडून हे इकडेच का ठेवले, तिथेच का ठेवता? छे बुवा, तुझ्या तंत्राने चालायचे म्हणजे एकंदरीत कठीणच. स्वतःचे घर असून मी मोकळेपणाने वावरू शकत नाही. सारखं वाटतं आपलं काही चुकलं तर नाही. हो, नाहीतर येशील बोंबलत, वैताग आला. पुरे इतके का मी जाच करते तुम्हाला? पण तुम्हीच सांगा, हे बूट तुमचे तुम्ही नीट जागेवर ठेवलेत तर तुमच्याच पायात अडपणायचे नाहीत इकडे तिकडे हिंडताना. तुम्हीच तर त्यांना अडखळता आणि मग त्याला बिचाऱ्याने लात मारता. रक्षापात्र असताना सिगरेट ओढीत तिकडून तिकडे हिंडता. समजा हातातलं थोटूक पडलं गालीच्यावर आणि धुमसू लागलं तर काय होईल? पडते ना मी काय म्हणते ते? तो नुसतेच हसून मान हलवे, पण वागण्यात फरक? परत त्या अशा वागण्याचं, आपल्या अव्यवस्थितपणाचं समर्थनही तो अगदी वकिली थाटाने करीत असे. काय साधी कटकट आहे. मला हल्ली कळेनासं झालं आहे, घर माझ्यासाठी का मी घरासाठी? अरे आपल्या घरात आपण पसारा नाही टाकायचा तर कुणी? आपल्याच घरात, आपल्याच बेडवर मी नाही लोळला तर मग दुसरे कोण? ते काही नाही. माझ्या घरात मी काय वाटेल ते गोंधळ घालीन. आणि घर असं पसरलेलं सुद्धा किती गोड दिसतं नाही? घरात माणसांचा वावर आहे असं वाटतं तरी. नुसतं चित्रासारखं घर मला तर बाबा खायला उठतं. कोणी पाहुणा पिवणा येणार असेल तर मी ठेवीन त्यावरून नेटकं. तेवढ्या मॅनर्स नक्कीच आहेत मला. पण जेव्हा पाहावं तेव्हा प्रत्येक गोष्टीची कसली मनाई. मी आता मुळीच ऐकणार नाही. यावरती फणकारून म्हणाली, ऐकणार नाही म्हणे. इतक्या वेळात किती वेळा ऐकलं हो माझं? सांगा, आधी सांगा. नुसते त्या सिगरेटच्या धुरांच्या वेटोळ्यात माझे शब्दही हवेतच विरून जातात. तुम्ही आपले ऐकून न ऐकल्यासारखे करता. आता हेच पाहणा, पेपर वाचायला घेतलात, पानं नीट न जळवता टाकून दिलात. बरं, तोही टिपावर ठेवला का? दिलाच भिरकावून कोच्याच्या आणि टिपायच्या मध्ये. मासिकं चाळली तीही उघडी ठेवून दिलीत. रात्रीसुद्धा वाचता वाचता छातीवर पुस्तक उघडं दिवा आपला जळतोय. पण मी म्हणते, एवढी वाचनाची आवड आहे ना तुम्हाला, पण नीट टेबल खुर्चीवर टेबल लॅम्पच्या प्रकाशात बसावं वाचत खुशाल. कंटाळा आला की पुस्तक मिटवून रॅकमध्ये ठेवावं आणि जावं झोपून. यावर तो नुसताच हसत असे. मनात म्हणत असे, पुस्तक वाचता वाचता त्या वातावरणात गुंगून आलेली गुंगी मला किती समाधान देते हे तुला कसं कळणार? प्रत्यक्षात मात्र तो काहीच बोलत नसे. कारण कुठलेही कारण सांगितले तरी तिला ते पटणार नाही हे अनुभवाने त्याला माहीत झाले होते. खरं म्हणजे त्याची तिच्याकडून अगदी माफक अपेक्षा असे की तो घरी येताच तिने त्याची विचारपूस करावी, त्याला भेटायला अधीर व्हावं. बेल दाबताच अधीऱ्या मनाने नाचऱ्या पावलाने येऊन त्याला बिलगाव आणि हळूच विचारावं, किती दमलात?
पण ते नुसते गोड स्वप्नच असते, कदाचित कधीच पूर्ण होऊ न शकणारे. कारण ती फक्त कडक इस्त्रीत वावरणारी बाहुली होती, शिस्तीचा पडगा दाखवणारी मास्तरीण. तिचे प्रेम हाडामासाच्या नवऱ्यापेक्षा तिच्या घरावर, फर्निचरवर, गालिच्यावर आणि तिने जमवलेल्या आपल्या संग्राह्य शोपीसवर. त्यात आपण कुणावर अन्याय करतोय, एका भाववेड्या माणसाच्या भावना तुडवतोय याचा विचारही तिच्या मनाला स्पर्श करीत नसे. कधीही पहा, तिची नजर सर्व काही ठीक जागच्या जागी आहे ना, हे पाहण्यातच गुंतलेली असे. वास्तविक पाहता तो होता इंजिनियर, त्यातून सिव्हिल साईटवर काम करणारा. ऊन पाऊस वारा झेलीतच त्याला काम करावे लागे. कायम उभं राहायचं, पाय अगदी मोडून येत. उन्हाचे चटके सहन करायचे, सावलीची अपेक्षा करीत. मग येणारा थकवा घरच्या उल्हासाने पळेल म्हणून धावत धावत ओढीने घरी यायचं. कधी एकदा तिला भेटतो असं त्याला होऊन जाईल. ती उत्साहाने आपले स्वागत करेल. मग आपण तिला साईटवरील गमती जमती मजेदार घटना ऐकू. ती त्या ऐकेल, आपल्या कामात रस घेऊन आपल्या कामाविषयी माहिती विचारेल आणि मग आपण तिला समजावून सांगू. अशा कल्पना, असे मनोरथ करीतच तो घरी येई. घर येताच बेडवर बोट ठेवताच त्याच्या डोळ्यापुढे ती उभी राही. ती जणू काही हातात वेताची छडी घेऊन आलेली मास्तरीनच. मग त्याच्या साऱ्या भावना गोठून जात असत. काही बोलावे असे वाटतच नसे. समोरच्या कोचावर तसेच अंग झोकून देऊन सिगारेट शिलकावीत तो विचार करत असे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर हिची बारीक नजर असे. दाढीचे सामान व्यवस्थित ठेवले की नाही, पाणी सांडल्यास ते नीट पुसून घेतले की नाही, बेडशीट, कव्हर्स, उशाल, लोड तो व्यवस्थित ठेवतो की नाही, सिगारेटची राख ॲस्ट्रेमध्येच टाकतो की नाही, नाना गोष्टी. पण बारीक सारीक बाबतीत सारखाहीचा सासूरवास. एवढेच काय, जेवायला बसल्यावर सुद्धा तो सुखाने जेवू शकत नसे. तिथेही हिचा मॅनर्सबद्दल कटाक्ष. जरा तृप्त होऊन एखादी ढेकर दिली की लगेच, शी काय हा गावंढळपणा, अहो तुम्ही चांगले सुशिक्षित उच्च पदवीधर, तुम्हाला शोभतं का असा आवाज करीत जेवण. तरीही तो शक्यतो समजूत काढायचा प्रयत्न करी. तो यावर म्हणे, हे म्हणजे अगदीच तुझं काहीतरीच बरं का. अगं मीही माणूसच आहे. एवढा चांगला स्वयंपाक तुझ्यासारख्या सुगरणीने केलेला, माझ्या प्रिय पत्नीच्या हातचा, अतिशय चवीचवीनं खाल्लेला. आली तृप्तीची एखादी ढेकर तर काय बिघडलं. मी काही मुद्दाम केले का. आणि दिली मुद्दाम तरी काय झालं गं. त्यात खरं तर तुझा सन्मान आहे, नाही पटत. पण या वक्तव्याने ही तिच्या कपाळावरची आठी कमी होत नसे. मग त्याचाही जेवणाची पाणी पाणी होई. काहीच न बोलता भांडभर पाणी पिऊन तो उठत असे. तिला थोडे संकोचल्यासारखे होत असे, पण तिचाही नाईलाज असे. कारण तिच्या अंगी लहानपणापासूनच शिस्त, व्यवस्थितपणा, मॅनर्स कसे रक्तात भिनून गेले होते. व्यवस्थितपणा या गुणाची ती गुलाम बनली होती. अति काटेकोरपणे स्वतःही व्यवस्थित राहत होती, मॅनर्स जपत होती आणि आपल्याबरोबर त्यानेही तसेच वागावे असा आग्रह धरत होती. पण या बाबतीत पहिल्यापासूनच बेफिकीर राहणाऱ्या त्याला हे जमत नव्हते. गुण खरा, पण तिच्या बाबतीत तोच दुर्गुण होऊ पाहत होता. तिचे त्याच्यावर निस्सीम प्रेम होते, पण त्याचा गबाळेपणा ती खपून घेऊ शकत नव्हती. तशी तीही फार भावनाप्रधान होती, भाबडी होती. त्यालाही तिचे आश्चर्य वाटे की जेव्हा पाहावे तेव्हाही आपली दवात न्हायलेल्या मुग्ध कळीसारखी प्रसन्न समोर येई. तिचेही रूप त्याला आवडे. पटत नाही असे नाही, पण का कोणास ठाऊक, कदाचित गोडाचाही माणसाला वीट येतो, तसंच काहीचं असेल. पण रोजच ती अशी सुस्नात प्रसन्न पाहिली की त्याला वाटे तिला एखाद दिवशी उशीर व्हावा उठायला. मग धावपळ करत आपल्यासाठी तिने स्वयंपाक करावा. साडीवर खोचलेली घामाघूम चेहरा, वेणीचा आंबाडा आणि त्यातून चुकार बटा कपाळावर डोकावतायत. थकलेला पण समाधानी असा चेहरा, कणकेने बरबटलेल्या हातानेच खट्याळ बटीला मागे सारण्याची धडपड, ही अशी तारांबळ पाहायला मिळावी असे तिला फार वाटत असे. पण हिचे नेहमीच सर्व अप टू डेट. तिला ना होई कधी घाई ना कधी धांदल. मग मुद्दाम तिची गंमत करी. स्वतःचा रुमाल स्वतः लपवून ठेवी आणि ऐनवेळी माझा रुमाल लवकर दे नाही तर उशीर होईल अशा आरोळ्यावर आरोळ्या ठोकी. इकडे तिकडे शोधण्याचे नाटकही करी. आता तरी तिची शिस्त थोडीशी बिघडेल अशा आशेने तिच्याकडे पाही, पण ती मुकाट्याने दुसरा परीटगडीचा रुमाल काढून देईल. मग हिरमुसला होऊन तो तसाच बाहेर पडे. मनात म्हणे, ही एवढी थंड कशी, शिस्त आणि टापटीप हिच्या एवढी कशी अंगवळणी पडली. मी काही अगदीच गबाळा नाही. बाहेर पडताना मीही अप टू डेट पोशाख करूनच बाहेर पडतो. पण घर हे घरासारखंच असावं. तिथे माणसाने मोकळं ढाकळं वागायचं नाही तर कुठे वागायचं. बाहेर नेहमीच सर्व प्रकारच्या मॅनर्स सांभाळतोच की आपण, मग घरातही तेच का. घर हा बाहेरून आलेला दिलासा, विश्राम, शिस्तीला बांधलेला कसला आलाय आराम. काय कळणार सुख बेबंदशाहीतलं. आपल्या आवडत्या गोष्टी मनमुराद करायच्या त्या घरातच ना. पण हिला अनेकदा सांगूनही तिच्या मनात माझ्याविषयी अडीच आहे. काय करावं, कसं समजावं.
हळूहळू दोघांच्या आत एक दरी दुरावा निर्माण होऊ लागला. तो तर एकदम अबोलच झाला. या कोमल भावना दडवून टाकण्याचा तो प्रयत्न करीत होता. आणि एक दिवस कहरच झाला. श्रावणातला पाऊस पडत होता. मधूनच एखादी सर कोसळत होती. हवेत गारवा आला होता. पाठोपाठ सूर्याची कोवळी उन्हं हवेत उबदारपणा आणत होती. झाडे, वेली फुलाफुलांनी डवरलेल्या होत्या. सुगंध वातावरणात दरवळत होता. त्या निसर्ग चमत्काराने त्याच्या चित्तवृत्ती बहरून आल्या होत्या. काही झालं तरी आज आपण आपल्या राणीला खुश करायचंच, असं मनोमन ठरवून तो घराबाहेर पडला. पावसामुळे रस्त्यावर भरपूर चिखल झाला होता. निसरडे झाले होते. पण त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते. खूप वेळ घालवून दुकानं पालती घालून तिला शोभेल अशा रंगाची साडी घेऊन तो लगबग घरी आला. बूट चिखलाने बरबटलेले होतेच, पण कपड्यावरही चिखलाने खडी उमटवली होती. पण त्याची त्याला परवाच नव्हती. तो मनाने कधीच घरी पोचला होता. सटसट पाय उचलीत मोठ्या खुशीत शीळ घालीत त्याने पायऱ्या चढल्या आणि आपलं अधीर बोट बेलवर दाबलं. बेल वाजवीतच राहिला. त्याने दार उघडलं. पावसात न्हाऊन आलेल्या त्याच्या अवताराकडे ती पाहतच राहिली. त्याने आवेगाने तिला जवळ घेतली आणि खोक्यातील साडी काढून तिच्या अंगाला लपेटली. राणी राणी म्हणतच तो तिच्या प्रतिसादाची वाट पाहत राहिला. पण तिच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे पाहून आपले काय चुकले हेच त्याच्या क्षणभर लक्षात येईना. ती क्रोधाने म्हणाली, शी, सगळं गालीच्या खराब केलात. चिखलाचे पाय उंटवले त्यावर. लहान मुलाच्या वर्तान आहात तुम्ही. तिच्या वागबाणाने तो विद्ध झाला. त्याच्या मनाचे थुईथुई वाढणारे कारंजे एकदम बंद पडले. आणि एवढे दिवस तिचे आकांत न सहन करणाऱ्या त्याच्या मनाने आज एकदम बंड पुकारले. अंजारून गोंजाळून किती वेळा तरी त्याने तिला सांगितले होते की इतकी एका टोकाला भेटणारी शिस्त बरी नव्हे. व्यवस्थितपणा जरूर असावा, पण त्याचा असा अतिरेक नसावा. पण स्वतःचे म्हणणे सोडायला ती कधीच तयार झाली नाही. तो प्रत्येक वेळी संयम करी, कारण त्याला ती मनापासून आवडत होती. तिला दुखवणं त्याच्या जीवावर येत असे म्हणून. पण आज मात्र त्याचा तोल सुटला. इतके दिवस दाबून ठेवलेल्या भावनांचा कोंडमाऱ्याचा आज अगदी स्फोट झाला. त्याने क्रोधाने तिला म्हणले, गेट आऊट, आय हेट यू. आपल्या नवऱ्याचा हा अवतार तिलाही नवाच होता. क्षणभर तीही बावरली. थयथयाट करी चिखलाने भरलेल्या पायानेच तो सर्व खोल्यावर नाचत सुटला. बेडवरच्या चादरी, सुंदर पडदे, कव्हर सारं त्याने विस्कटून टाकलं. ॲस्ट्रे उडवून दिला. फ्लॉवरपॉट फोडला. भिंतीवरची किमती चित्रही फाडली. ती अगतिकतेने हा नाश पाहत उभी होती. आपले काही चुकलेले नसताना त्याचा थैताट पाहून तीही चिडली. आपण राबवून घर चित्रासारखं ठेवतो, पण याला त्याची काडीची किंमत नाही. मग का राहायचं आपण या घरात? मनाशी काही निर्धार करून ती आत निघून गेली आणि 5च मिनिटात बॅग घेऊन बाहेर आली. पण तोही तिला अडवायला पुढे झाला नाही. थंड डोळ्याने त्याने तिच्याकडे पाहिले. मान झटकून पटकन फाटक उडकून तीही बंगल्याबाहेर पडली. मागे वळूनही न पाहता रस्त्याला लागली. 2-3 दिवस सरले. हा विमनस्कती सिगरेटवर सिगरेट ओढीत घरातच बसून होता. खोलीभर थोडकं बसवली होती. त्याचा चेहरा ओढलेला होता. दाढी वाढली होती. फार मोठ्या आजारातून उठल्यासारखं कधी नव्हे एवढा बापुडवाडा झाला होता. घराची रया गेली होती. आता स्वतःच्या वागण्याचा तो स्वतःशीच विचार करत होता. अंतर्मुख झाला होता. खरं तर त्याला तिची फार आठवण होत होती. स्वतःशीच तो खंतावत होता. खरंच घरासाठी बिचारी किती कष्ट करायची. मी दिवस रात्र घर स्वच्छ सुंदर नेटकं कसं राहील याच चिंतेत असायची ती. घरी काय सुंदर सजवायची. कितीतरी कलात्मक वस्तू हौसेने दुकानं पालती घालून कुठून गोळ्या केल्या होत्या ते तिलाच माहिती. आणि आता घराचा गलिच्छ अवतार पाहिल्यावर तिच्या कल्पकतेची त्याला जास्तच जाणीव होऊ लागली. घराचं घरपण म्हणजे काय असतं तेही त्याला समजू लागलं. ते काही नाही. आता आपणही तिला आवडेल असंच वागण्याचा प्रयत्न करायचा. पण हा दुरावा नाही आता सहन होत. कुठे गेली अर्सेबलरी? नक्कीच तिच्या माहेरी गेली असणार. जावं का तिला परत आणायला? विचारांच्या आवर्तनात मन भिरभरू लागलं. इकडे माहेरी अचानक निघून आलेल्या तिलाही चैन कसं ते पडत नव्हतं. किती झालं तरी भावनेच्या भरात तिने घर सोडलं होतं. तिचाही त्याच्यावर नितांत प्रेम होतं. तीही विचार करू लागली आणि विचारांती तिला उमगलं. खरंच आपण किती वेड्यासारखा वागत होतो. आपल्या सुखासाठी तो सतत झटत असतो. त्याच्यामुळेच तर मी या सुखाच्या गालीच्यावर हिंडत होते. मला हवं तसं चित्रासारखं घर, उंची फर्निचर, पडदे सारं तर त्यानंच आणून दिलं होतं. माझ्या आवडीनिवडींना किती जपत असे तो. पण मी त्याच्यासाठी काय केलं? त्याला दुःख देण्याव्यतिरिक्त, त्याचा वेळोवेळी हिरमोड करण्याव्यतिरिक्त का नाही मी स्वतःला थोडी बदलू शकत? स्वच्छता, टापटीप, त्याची आवड आणि अतिरेक यांची सीमारेषा मी ओळखू शकली नाही. मी त्याला माझ्या शिस्तीत ठोकून बसवण्याचा प्रयत्न केला. खरंच मी चुकले. त्याचं म्हणणंही खरंच होतं. घर हे घरासारखं असावं. घरातच आपल्याला मोकळेपणाने शिष्टाचार बाजूला ठेवून वागता येतं ना. घर म्हणजे रिलॅक्सेशन. आपण त्याचा सारा विश्राम हरवून टाकला. नाही, आता आपण असं वागायचं नाही. आता प्रथम परत जायचं, त्याची क्षमा मागायची, आपला व्यवस्थितपणा आपला आपणच सांभाळू. पण त्याच्यावर सक्ती नाही करायची, नाराजी दर्शवायची नाही. वागू दे त्याला त्याच्या मनासारखं. तोही बिचारा खरोखरच उन्हातानात काम करून किती दमत असेल. आल्यावर खरंच पाय लांब करून जरा पडावंसं वाटलं त्याला.
तर त्यात काय चुकलं त्याचं? मी मात्र फक्त माझाच विचार करीत होते. पण आता मात्र यापुढे मी नेहमीच फक्त त्याच्यासाठी त्याच्या म्हणण्याप्रमाणेच जगणार. इतर कुणीही हेवा करावा असं सुख लाथाडून मी घराबाहेर पडले. मी इथे येण्यात नक्कीच चूक केली. परत जायलाच हवं. मनाचा असा पक्का विचार होताच तिला स्वस्थ बसवेना. कधी एकदा परत जाते त्याला डोळे भरून पाहते असं तिला झालं होतं. घराची फार ओढ वाटू लागली. गाडी पकडली आणि ती घरी पोहोचली. फाटक उघडीत असतानाच बंगल्याच्या दाराकडे तिची नजर गेली आणि ती अवाक झाली. कारण विस्कटलेल्या अवतारात तो कुलूप लावून पायऱ्या उतरायच्या तयारीतच होता. दोघांची नजरानजर झाली. मणीचे गुज मणीला कळले. गदगदणाऱ्या अधीर मेघाने दरिद्र्याला भेटण्यासाठी धाव घेतली आणि श्रावणसरी एकदम कोसळू लागल्या. मैत्रिणींनो, कशाचाही अतिरेक टाळावा हेच खरे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये तर हा नियम जरूर पाळायला हवा. बरोबर ना? कथा आवडली असेल तर कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही जरूर कराल ही अपेक्षा. पुढच्या कथेपर्यंत धन्यवाद.